सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये। छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याचं वृत्त आहे। राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त सीमावर्ती भागात अबुझमद येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली। मिळालेल्या माहितीनुसार या चकमकीत सुरक्षा दलांनी 5 नक्षलवादी ठार केले आहेत। अजूनही चकमक सुरूच असल्याचे वृत्त आहे। दोन्ही बाजूंमध्ये अधूनमधून गोळीबार होत आहे। चकमकीनंतर जवानांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे। उत्तर प्रदेशमधील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात शुक्रवारी भीषण आग लागली। या आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला असून 16 जण गंभीर जखमी झाले आहेत। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे। आगीमुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून 37 मुलांना सुखरूप बाहेर काढले। या घटनेनंतर सकाळी उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली। या घटनेनंतर उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच जखमी मुलांवर उपचार सुरू असून आर्थिक मदत करण्यासही सरकार तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये एक भीषण अपघात झाला आहे। यामध्ये 6 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। इनोव्हा हायक्रॉस पुढे जाणाऱ्या ट्रकवर आदळून हा अपघात झाला आहे। यात कारचा चेंदामेंदा झाला असून फोटोही भयावह आहे। हा अपघात मध्यरात्री 2च्या सुमारास झालाय। 6 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे। धनत्रयोदशीलाच ही कार खरेदी करण्यात आली होती। या कारचा नंबरही आला नव्हता असे पोलिसांनी सांगितले आहे। न्यूझीलंडच्या संसदेत गुरुवारी एक रंजक दृश्य पाहायला मिळाले। आपल्या भाषणामुळे नेहमी चर्चेत असलेल्या न्यूझीलंडमधील सर्वात तरुण माओरी खासदार हाना राविती कारियारिकी मापी कार्ल्स हिने ट्रीटी प्रिन्सिपल्स विधेयकाच्या निषेधार्थ सभागृहात आगळावेगळा आदिवासी हक्का डान्स केला। यावेळी तिने भर संसदेत या विधेयकाची प्रतही फाडली, तर इतर काही खासदारही तिच्या या निषेधात सहभागी झाले। गाझामधील इस्रायलचा कहर थांबण्याचे नाव नाही। इस्रायलकडून सातत्याने होणाऱ्या हवाई हल्ल्याने गाझा बेचिराग झाला आहे। नुकतेच उत्तर गाझातील इस्रायली हवाई हल्ल्यात एका मुलाचे संपूर्ण कुटुंब नष्ट झाले। आता त्याच्या कुटुंबात केवळ तो एकटाच उरला आहे। CNN ने दिलेल्या वृत्तानुसार त्याच्या शेजाऱ्याने त्याला हातात उचलून धरले होते। याशिवाय बेथ हनूनमधील इतर लोक इस्रायलच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी परिसर सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले आहेत। या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय। हा व्हिडिओ 12 नोव्हेंबरचा आहे व यात संबंधित शेजारी मुलाला हातात धरून आदल्या रात्रीचा भयावह प्रसंग सांगत आहेत। तो अत्यंत दुःखी होऊन म्हणाला, हा मुलगा त्याच्या कुटुंबात एकटाच उरलाय आणि त्याचे संपूर्ण कुटुंब नष्ट झाले आहे आणि हे मुलंही पूर्णपणे भाजले आहे। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। अटॉर्नी जनरल मोहम्मद असदुज्जमान यांनी बांगलादेशच्या घटनेत मोठा बदल करण्याची मागणी केली आहे। देशामधील 90% लोकसंख्या मुस्लिम आहे व त्यामुळे संविधानामधून सेक्युलर हा शब्द हटवला पाहिजे अशी मागणी केली आहे। त्यांनी ही मागणी न्यायमूर्ती फराह महबूब आणि देवाशिष रॉय चौधरी यांच्या पीठासमोर 15 दुरुस्तीच्या वैधतेच्या सुनावणी दरम्यान हा युक्तिवाद केला आहे। भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव शहर मतदारसंघात यंदा भाजपतच बंडखोरी झालेलं दिसून येत आहे। दुसरीकडे उद्धव सेनेतही बंडखोरी झालेली असल्याने दुहेरी असलेली ही लढत चौरंगी होण्याची शक्यता आहे। भाजपचे सुरेश दामू भोळे हे यावर्षी 2 वेळा या मतदारसंघातून विजयी झालेले असून आता सलग 3ऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत, तर उद्धव सेनेतर्फे माजी महापौर जयश्री सुनील महाजन रिंगणात आहेत। सिल्लोड येथील जाहीर सभेत शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर कडाडून हल्ला केला।
या प्रचार सभेनंतर माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले, मला काय पाडता, मीच सारा कार्यकर्त्यांचा फौज फाटा घेऊन संभाजीनगर जिल्ह्यात उबाटाचा बिस्मिल्ला करणार आहे। त्यांच्या पक्षाचा एकही आमदार आता निवडून येणार नाही, उबाटाचा सुपडा साफ करणार आहे, मला काय जेलमध्ये टाकता। उद्धव ठाकरे यांना अजून 4 चौकशा बाकी आहेत, युतीचे सरकार आल्यावर आम्हीच त्यांना जेलमध्ये टाकू असा इशारा अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे। DK शिवकुमार म्हणाले, आम्ही 165 ते 170 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत। महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार आहे। त्यांनी जनतेला भ्रमित केलं आहे की आम्ही आमची गॅरंटी लागू केली नाही, पण आम्ही जनतेला आश्वासन दिले होते। आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि लोकांना समजले की आम्ही सर्व दिलेल्या गॅरंटी लागू केल्या आहेत, असं देखील DK म्हणाले आहेत। विधानसभा निवडणुकीत आम्ही सत्तेसाठी नाही तर लोकांची कामे करण्यासाठी मते मागत आहोत। आजचे राज्यकर्ते मात्र पैशाचा गैरवापर करून माणसे विकत घेतात आणि सत्ता मिळवतात। निवडणुकीनंतर फडणवीसांच्या हातात सत्ता जाऊन द्यायची नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले। महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा तासगाव येथे शुक्रवारी झाली, यावेळी ते बोलत होते। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।